काँग्रेस गोहत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठं पाप आहे। तर या निवडणुकीनंतर काँग्रेस एक इतिहासात जमा होईल अशी त्यांना भीती, म्हणून काँग्रेस खोटं बोलते। योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर सडकून टीका। अहमदनगरच्या देऊळगाव सिद्धीच्या ग्रामस्थानं महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांना विचारला जाब। व्हिडिओ व्हायरल। कोरोना काळात उपचार न मिळाल्यामुळे संबंधित व्यक्तीच्या आईचं निधन झाल्याचा या व्यक्तीचा आरोप। चेंबूरच्या हरिहरपुत्र भजन समाज संचलित शंकरालयामध्ये तिसऱ्या जीर्णोद्धार महाकुंभ अभिषेकम सोहळा वेदमंत्रांच्या घोषात आणि पवित्र अग्नीच्या साक्षीनं संपन्न। दक्षिण पीठाचे जगद्गुरू बद्री शंकराचार्य यांच्या उपस्थितीत महाकुंभ अभिषेकम सोहळा संपन्न। नंदुरबारच्या अक्कलकुवाजवळ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले 15 लाखांचे बोगस बियाणं आणि 15 लाखांची वाहनं जप्त। कृषी विभागाची मोठी कारवाई। अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मे महिन्यात राज्याच्या अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाट सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज। कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जवळपास 5 ते 8 दिवसांपेक्षा जास्त उष्णतेची लाट राहण्याची शक्यता। अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपात प्रवेश। विनोद तावडेंच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्लीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।